नमस्कार. तुमचे पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत. तर आपण निफ्टी आणि बँक निफ्टीचं ॲनालिसिस करतो डेली बेसवर. तर ते माझं ॲनालिसिस काय म्हणतंय आणि मी कोणत्या पद्धतीने ट्रेड प्लॅन काय करणार आहे, याचा हा पूर्ण एक डिटेल व्हिडिओ असतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा. काही काही इन्फॉर्मेटिव्ह गोष्टीही मी व्हिडिओच्या मध्ये सांगत असतो. तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. जसं आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं, तर जोपर्यंत हा जो काही सपोर्ट इथं मार्केटनी बनवलेला आहे, त्या सपोर्टच्या खाली आपल्याला जोपर्यंत निफ्टी जाताना दिसत नाही तोपर्यंत आपण कोणतीही ट्रेड प्लॅन करणार नाही. कारण एकदा मार्केटनी रेंज बनवली होती, ऑलमोस्ट 2 आठवडे ह्या रेंजमध्ये मार्केटनी काढले. त्यानंतर आज मार्केटनी एक एक्स्ट्रीम गॅप डाऊन ओपनिंग दिलं आणि आपल्या रेजिस्टन्सच्या जवळ निगेटिव्ह प्राइस ऍक्शन बनली. तर ह्या निगेटिव्ह प्राइस ऍक्शनला एक आपल्याला इथं ट्रेड भेटली, पण त्याच्यानंतर मार्केटनी ऑलमोस्ट ही हाफ कॅन्डलच्या वरती रिट्रेस केली आणि त्यानंतर परत एक डाऊनफॉल आला आणि आजच्या डे लोला, जो डे लो सकाळी बनला होता, त्याच डे लोच्या आसपास मार्केटने क्लोजिंग दिली. तर आपण परवा दिवशी अजून एक डिस्कशन केलं होतं. आपल्याला 22,900च्या आसपास एक सपोर्ट एरिया आहे. तर त्या सपोर्ट एरियावर मार्केट काय रिएक्शन देतं, तुम्ही जर डेली कॅन्डलवर चेक केलं तर लास्ट टाइम आपण ही पूर्ण ॲज अ कॅन्डल एक सपोर्ट एरिया म्हणून मार्क केली. कारण इथं मार्केट इथून निघलं आणि इथं एक दिवस हॉल्ट करून हा ट्रेंड कंटिन्यू झाला होता आणि त्याच्यानंतर मार्केटनी कंटिन्युअसली एक नवीन हायज बनवलेले आहेत त्याच्यानंतर. तर त्याच्यामुळं हा ॲज अ स्ट्रॉंग सपोर्ट म्हणून आपण कन्सिडर करतोय. जर हा सपोर्ट जर ब्रेक झाला, आता डेली कॅन्डलवर आपण आहे, अजून एक गोष्टीचं डिस्कशन करून घेऊया. आता आपण ही जी काही ट्रेंड लाईन मार्क केली, 2-3 वेळेस मार्केटनी स्ट्रॉंग सपोर्ट घेऊन इथून पुलबॅक दिलता, पण आज मार्केटनी गॅप डाऊन होऊन याच्या खाली एक क्लोजिंग दिलेली. तर आता डेली चार्टवर जर पाहता, मला एक अशी अपेक्षा आहे की मार्केटने थोडंसं रिट्रेसमेंट घेऊन आधीमध्ये ह्या ट्रेंड लाईनच्या आसपास जर कुठं निगेटिव्ह कॅन्डल जर बनली तर आपल्याला याच्या खाली एक कंटिन्युएशन मध्ये चांगली ट्रेड भेटू शकते आणि हा सपोर्ट वीक होऊन ब्रेक होऊ शकतो. तर आपल्याला उद्याच्या याच्यात हेच पाहायचंय की आपल्याला रिट्रेसमेंट कुठपर्यंत भेटते. चला आपल्या परत एकदा एक्झिक्युशन टाइम फ्रेमवर येऊयात. आणि ओव्हरऑल आपला जो ट्रेंड आहे तो अजूनही डाऊन आहे आणि जे स्ट्रॉंग सपोर्ट बनला होता, ही खालची ट्रेंड लाईन, तीही आज ब्रेकडाऊन झालेली आहे. त्याच्यामुळं आपण कंटिन्युएशन मध्ये ट्रेड जे प्लॅन करणार आहोत ते फक्त डाऊन साईडला राहतील. तर 15 मिनिटांमध्ये आपल्याला आपण जर पाहिलं तर ही जी 824 ची लेवल आहे, ही 824 ची लेवल कुठून आली, तर मी जी आपण डेली कॅन्डलवर डोजी कॅन्डल जी पाहिली होती त्याची बॉडी टू वीक हे कन्सिडर करून हा एरिया मार्क केलेला आहे आणि तोच एरिया आपल्याला थोडासा हाय व्होलॅटिलिटीचा वाटतोय. तर माझ्या अंदाजाने ह्या जे एरियात आहे, एक तर आपल्याला व्होलॅटिलिटी भेटू शकते, आयदर आपल्याला मार्केटमध्ये आता थोड्याशा लेवल चेंज होतील, आपल्याला इथूनच एक डाऊनफॉल भेटलेला आहे. ही लेवल ब्रेकडाऊन होऊन आज दिवसभराची आजची हा एरिया ब्रेकडाऊन होऊन एक खाली ट्रेंड भेटलेला आहे. तर माझी एक अंदाज राहील की ह्या एरियात जर रिव्हर्सल झालं मार्केटचं 22,950च्या आसपास आणि आपल्याला ह्या एरियामध्ये 22,950 ते 23,000चा जो एरिया राहील, त्या एरियामध्ये जर आपल्याला काही निगेटिव्ह प्राइस ऍक्शन इथं जर भेटली तर आपल्यासाठी खूप उत्तम राहील. ह्या एरियातून जी प्राइस ऍक्शन निघून खाली येईल ती आपल्याला एक साधारणतः 22,500चा सपोर्ट, हा जो रेजिस्टन्स एरिया आहे, हा जर ब्रेक केला, 600च्या खाली जर मार्केट निघलं तर एक सायकोलॉजिकल लेवल आहे आपल्याकडं जी आहे 22,500ची. ऍक्च्युअल लेवल जी निघून येते ती 22,450 ची निघून येते, पण 22,000
500 जसं आपण एका व्हिडिओमध्ये लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे. जे राऊंड लेवल असतात निफ्टीमध्ये 500 आणि 1000च्या राऊंड लेवलमध्ये जे काही नंबर्स येतात, उदाहरणार्थ 23,000, 23,500, 22,000, 22,500 हे जे काही नंबर्स येतात हे ऍज अ सायकोलॉजिकल सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणून काम करतात. तर आपल्याला उद्या जर एक निफ्टीमध्ये थोडस रिव्हर्सल जर प्राइस ऍक्शन भेटली आणि 950च्या आसपास आपल्याला काही निगेटिव्ह प्राइस ऍक्शन जर इथं भेटली तर आपल्यासाठी हा एरिया, कारण ह्या एरियाला लास्ट टाइम ब्रेकआउट झालेला आहे. तुम्ही जर पाहताल तर हे एरियामधून आपल्याला एक ब्रेकआउट भेटलेला आहे आणि हा एरिया ऍज अ रेजिस्टन्स म्हणून काम करू शकतो. कारण मार्केटनी ह्या लेवलला च्या वरती निघायचा प्रयत्न केला पण तो इथं फेल झाला. म्हणून आपण ह्या एरियाला इथून जो डाऊनफॉल स्टार्ट झालेला आहे, ह्या शार्प कॅन्डल जी दिली त्याला ऍज अ रेजिस्टन्स मार्क केलेला आहे. कारण ऍज सच आपल्याकडं अशा कोणत्याही लेवल नाही. आपल्याला जे 15 मिनिटं किंवा एक हावरली कॅन्डलवर ज्या लेवल्स भेटतील त्याच लेवल ऍज अ रेफरन्स म्हणून आपल्याला राहतील. त्याच्यामुळं ही जी काही लेवल राहील 950 ते 23,000ची, 22,950 ते 23,000ची, या एरियामध्ये निगेटिव्हनेस दिसल्यानंतर इथं एक ट्रेड प्लॅन करू शकतो. आयदर जर ही ट्रेड कंटिन्यू झाली आणि इथं जर व्यवस्थित एक प्राइस ऍक्शन आपल्याला होताना जर दिसली, आपल्याला आता हे कंटिन्युएशन मध्ये जर खाली आलं तर हा एरिया, पूर्ण एरिया एक बाहेरचा एरिया बनलेला आहे. त्याच्यामुळं ह्या एरियात आपल्याला कदाचित व्होलॅटिलिटी भेटू शकते. कारण जर इथून जरी आपल्याला निगेटिव्ह प्राइस ऍक्शन जर भेटली तर आपल्याला हे टार्गेट एक स्ट्रेट लाईन मध्ये किंवा असा फॉल जर काही आपल्याला इथं भेटणं थोडंसं मला मुश्किल वाटतंय. कारण ह्या लेवलला, प्रत्येक लेवलला बायर ट्राय करतील की इथून प्राइस एक रिव्हर्सल होण्याचे चान्सेस आहेत. जर बायर स्ट्रॉंग झाले तर आयदर ही लेवल ब्रेक झाल्यानंतर सुद्धा आपल्याला इथं काही फॉर्मेशन जर भेटलं प्राइस ऍक्शन प्रमाणे तरीही आपण तिथं ट्रेड प्लॅन करू शकतो. त्याच्यासाठी तुम्हाला थोडासा मोठा हावरली चार्टचा रेफरन्स घ्यावा लागेल. आज पूर्णपणे एक साइडवेज सारखं मार्केट होतं आणि ह्या आठवड्यात अजून एक गोष्ट पाहायला भेटली. ती गोष्ट म्हणजे काय की इंडिया विक्स हा एक्स्ट्रीमली वरती येताना दिसतोय, जेणेकरून ऑप्शनचे प्राइजेस जे आहेत ते एक्सपेन्सिव्ह आहेत. ऍज कम्पॅरेटिव्हली जर प्रिव्हियस डाटा जर पाहिला तर तुम्हाला ऑप्शनच्या प्राइस आता थोड्या महाग भेटतील. आणि आपण डायरेक्शनल जरी प्लॅन केला आणि आपल्या डायरेक्शनलला जरी मार्केट जात असेल तर ऑप्शनचे प्रीमियम वाढताना आता स्लो वाढतात, पण अगेन्स्ट मध्ये जाताना खूप फास्ट जाऊ राहिले. तर त्याच्यामुळं हा आठवडा तुम्हाला थोडं जपून ट्रेड करणं खूप गरजेचं राहील. तर चला, निफ्टीमध्ये आपल्याला थोडीशी रिट्रेसमेंटची वाट पाहावी लागेल आणि ट्रेड ऍज पर प्राइस ऍक्शन जी काही भेटल त्याच्यानंतरच आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. त्याच्यामुळं करंट कंडिशनला आपण सच ऍज नो ट्रेड म्हणून सुद्धा एक डिक्लेअर करू शकतो. उद्याही आपल्याला काही ट्रेड भेटल असा एक अंदाज आहे की आपल्याला कोणतीही ट्रेड भेटू शकत नाही जोपर्यंत प्रॉपर आपल्याला प्राइस ऍक्शन भेटत नाही. ही जी व्होलॅटिलिटी आहे तीच खालच्या लेवलला अशीच आपल्याला कदाचित व्होलॅटिलिटी पाहायला भेटू शकते फक्त एवढ्या एरियामध्ये. जर हा एरिया डिफेक्ट होऊन जर वरती जर प्राइस आली आणि इथं जर काही निगेटिव्ह दिसला तर आपल्याला स्ट्रेट काही प्राइस ऍक्शन भेटू शकतील. तर चला, आता आपण बँक निफ्टीला एकदा पाहून घेऊया. बँक निफ्टीमध्ये आपण डिस्कस केलं होतं की लास्ट जे आहे तो सपोर्ट जर ब्रेक झाला तर आपल्याला एक चांगली ट्रेड भेटू शकते. पण बँक निफ्टीमध्ये सुद्धा गॅप डाऊन ओपन होऊन मार्केट परत एकदा आपल्या रेंजमध्ये आलं आणि आपल्याला इथे एक आता ट्रेंड लाईनही भेटलेली. हे जर 2.1, 2, 3 पॉइंट जर कनेक्ट केले तर साधारणतः ह्या ट्रेंड लाईनच्या जवळ आपल्याला निगेटिव्ह प्राइस ऍक्शन किंवा आयदर पॉझिटिव्ह प्राइस ऍक्शन जी काही प्राइस ऍक्शन भेटल त्याच्यानुसार आपण पुढे ट्रेड प्लॅन करू शकतो. आयदर ह्या लोच्या खाली
जोपर्यंत कॅन्डल क्लोज होत नाही आणि इथं काही प्राइस ऍक्शन निगेटिव्ह साईडला भेटत नाही तोपर्यंत बँक निफ्टी मध्ये सुद्धा ट्रेड आपण करू शकत नाही. कारण बँक निफ्टी सुद्धा जर डाऊन ट्रेंडिंग मध्ये शिफ्ट झालेली आपल्याला जरी दिसत असेल तरी पण थोडीशी व्होलॅटिलिटी आपल्याला इथं पाहायला भेटू शकते. कारण या आठवड्यामध्ये बँक निफ्टीची सुद्धा मंथली एक्सपायरी आपल्याला 2 मंथली एक्सपायरी आहेत ह्या आठवड्यामध्ये निफ्टी आणि बँक निफ्टी. तर त्याच्यामुळं आपल्याला ह्या आठवड्यात थोडंसं मार्केटमध्ये काम जरी करायचं असेल तर प्रिकॉशननी करावं लागेल. कारण कोणत्या साईडला व्होलॅटिलिटी येऊ शकते हे अजून नक्की नाही आणि आपल्याला एक इव्हेंट सुद्धा पेंडिंग आहे. 1 फेब्रुवारीला आपलं बजेट आहे आणि त्या दिवशी शनिवार येतो त्यामुळं मार्केटमध्ये ही व्होलॅटिलिटी राहण्याचे चान्सेस आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर चॅनलला लाईक नक्की करा आणि मित्रांबरोबर सुद्धा शेअर करा. धन्यवाद.